मला मराठी कळत नाही, मला मराठी बोलता येत नाही असं बोलून सुद्धा आपल्या इथं कोट्यावधी ते अब्जोवधीची प्रॉपर्टी बनवणारे हे परप्रांतीय यांना एवढा माज येतोय कुठनं, एवढी ताकद त्यांच्यात येते कुठनं? तर ह्या मागचं कारण फक्त एकच आहे, आपल्या देशातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील दीड दमडीचे राजकारणी. होतं असं की आपली वोटर बँक वाढवण्यासाठी किंवा आपल्या केंद्रात बसलेल्या आकाला खुश करण्यासाठी ही लोक परप्रांतीयांना महाराष्ट्रामध्ये आसरा देतात. आता आसरा देण्यामागं काहीही तोटा नाही, पण हीच लोक पुढे जाऊन आपल्याच लोकांना त्रास द्यायला लागतात. काही महिन्यापासून तुम्ही बघत असाल प्रत्येक न्यूजमध्ये मराठीचा तिरस्कार करणारी बरीच लोक आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत. पण ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त आपले राजकारणी लोक आहेत. आपल्या मराठी माणसाला जॉब न देता मोठमोठ्या कंपनींमध्ये बाहेरच्या लोकांना हायर करण्याचं काम सुद्धा हीच करतात. आणि ह्या कंपनींच्या मोठ्या हुद्द्यावर ही लोक ज्यावेळी बसतात त्यावेळी त्यांच्या खाली काम करण्यासाठी सुद्धा ही लोक आपल्या प्रदेशातीलच लोकांना घेऊन येतात. एकंदरीत काय तर मराठी माणसाचा अधिकार आणि मराठी माणसाची किंमत कमी करण्याचा हा पूर्णपणे डाव आहे. आणि हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्राचं नाव बदलण्याची वेळ नक्कीच येईल. कारण मराठी माणसाला मराठी माणसानं पाठिंबा देण्याची या ठिकाणी गरज आहे आणि ती आपण केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.